नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. काल ना मी मोठा ब्लॉग टाकला नव्हता, तर जे ताईन माझी ब्लॉग बघतात मोठे पण, तर ते बोलले की का तू ब्लॉग टाकला नाही. तर कसं होऊन जातं, एखाद्या वेळेस काही ना काही प्रॉब्लेम असते आणि शूट करता येत नाही किंवा म्हणजे आपल्याला एडिटिंग करायला वेळ भेटत नाही, असं होऊन जाते. म्हणून आहे ना मी केलंच नव्हतं आणि काल व्हिडिओ अपलोडच केलं नाही. शॉर्ट मी टाकले होते, तरी पण तुम्ही मला विचारलं ना त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मला खरंच खूप छान वाटले की माझं पण कोणी वाट बघते म्हणून. तर आज मी मोठा ब्लॉग टाकणार आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला आता मी पण कामाची सुरुवात करते. तरी ते ना सकाळचं स्वयंपाक तर झालं होतं, पण एवढे मोठे भांडे घासायचे राहिले होते. आता हे मला आवरायचं होतं, का तर खूप मोठे भांडे आहेत आणि थंडीमध्ये ना भांडे नकोशी वाटते घासायला, पण काही हरकत नाही. सगळे भांडे घासले, किचन ओटा क्लीन केला आणि त्याच्यानंतर राहिले होते कपडे धुवायचे. तर मला एका ताईनं विचारलं होतं, की "रोज तू वरती कपडे धुवायला जाते का? तुला कंटाळा येत नाही का?" मला तर खूप कंटाळा येतोय, पण मला तसं काही वाटत नाही. का तर मोकळ्यामध्ये कपडे धुणं बोलले तर मला खूप आवडते आणि कडक ऊन असते वरती, तर उन्हामध्ये बसून थंडीमध्ये तर असं वाटते की तिथेच बसून राहावं आणि अजून जर कपडे धुत राहिले ना तरी काही हरकत नाही. आणि खाली ना नकोच वाटते पाण्यात हात घालायला. आणि वरती मला आवडतंय, म्हणजे मोकळे कपडे पण धुवून होतात आपले आणि तिथंच वाळू सुद्धा घालता येते. आणि खाली नकोच वाटते मला, का तर माझं कंबाईन बाथरूम आहे आणि बाथरूममध्ये कपडे धुणं बोलले तर जमतच नाही, म्हणून मी वरतीच कपडे धुतीये. तर इथे राहिलेले होते आता कपडे धुवायचे, म्हटलं चला पटकन ही सगळे कामं आवरून घेते. आणि खाली पण भरपूर माझं असं काम पडलं होतं, का तर मला आज ब्लाऊज पण शिवायचं होतं माझं, म्हणून म्हटलं चला पटापट सगळे कामं आवरून घेते. आणि कसं होऊन जाते माहिती का, स्वतःची कामं ना मी खूप उशिरा करते, नाहीतर दुसरं कोणाचं राहिलं ना तर लवकर शिवून देते आणि स्वतःच राहिलं की असंच माझं चालतंय. पण म्हटलं लवकर मी शिवून ठेवते, का तर नंतर मला जेव्हा लागते ना तेव्हा माझ्याकडे साडीच नसते, असं होऊन जाते. म्हटलं चला ब्लाऊज कटिंग करते. पण राजवीरनं काय केलं माहिती का, म्हणजे जो टेप असतो ना मशीनचं मी बघितलंच नाही. जेव्हा ब्लाऊज कट करायला बसले तेव्हा बघते, तर त्यानं पूर्ण टेपचे माझे तुकडे करून टाकले. 3-4 त्यानं तुकडे केले त्याचे आणि नवीन टेप होता. कसं काय केलं काय माहिती. नंतर त्याला विचारायला गेले तर म्हणतोय की मी नाही केलंय म्हणून. तर म्हटलं चला, मला माझं माप माहिती आहे किती लागतंय, काय लागतंय आणि टेपमध्ये पण मला कळते, की म्हणजे आपण जर पहिल्यापासून शिवत राहिलो ना, तर कसं पण टेप असू दे आपण माप घेऊ शकतो. तर मी त्याच्यावर व्यवस्थित लिहून घेतलं, म्हणजे कुठून काय येणार, म्हणजे व्यवस्थित माप घेतले. आणि स्वतःच राहिलं तर आपल्या मनात काही भीती पण नसते, का आता तो खराब पण होणार नाही. आपल्याला माहिती असतं की आपल्याला कुठं किती लागणार आहे आणि काय. म्हणून मी माझं माप आहे ना कधीच माझ्या ब्लाऊजवर घेत नाही, नाहीतर स्वतःचं पण घेत नाही. डायरेक्ट मला माहिती असतं की आपल्याला इतकंच लागणार आहे आणि व्यवस्थित मी माप पण घेऊ शकते. तर इथे ना व्यवस्थित सगळे आता कटिंग मला करायची होती आणि ही साडी ना मी संक्रांतीला नेसणार आहे, म्हणून मला ना ही साडी आतापासून तयार करून ठेवायची होती. का तर मधात मला गावी जावं लागते, किंवा मी कुठेही जाते किंवा दुसरे कामं निघून जातात, त्याच्यामध्ये हा ब्लाऊज राहून जाते. खूप दिवसानं पडलेला होता, म्हटलं आज त्याला शिवूनच घेते. पण आज तरी पण झालंच नाही, दुसरे कामं होते मला आणि म्हटलं जाऊ द्या, आता कट करून झालंय तर शिवून पण नक्कीच होणार. नाहीतर दुसऱ्याचं राहिलं ना आपण झटपट शिवून घेतोय, म्हणजे त्याला पाहिजे, पाहिजे असं करून, पण स्वतःचं खरंच कधी शिवत नाही. माझ्या बाबतीत तर तसंच होतंय. मी कधीच म्हणजे टाईमावर माझं काम करत नाही. पण म्हटलं चला ह्यावेळेस करून ठेवते. पण ब्लाऊज कट केलं आणि त्याच्यानंतर आहे ना म्हटलं जाऊ द्या आता ठेवून देते. आणि मला ना म्हणजे फ्रीज क्लीन करायचं होतं. माझा फ्रीज ना खूप खराब झाला होता. म्हणजे 15 दिवस झाले किंवा 1 महिना झाला होता तेव्हापासून मी त्याला काढलंच नव्हतं धुवायला. आणि चिकटपणा किंवा वेगळंच झालं होतं आणि खूप भाज्या किंवा भरपूर असं म्हणजे आपल्याकडूनच होतंय, काही दुसरं वापरायला नसतोय, पण आपणच इकडे-तिकडे काही पण ठेवून देतोय आणि मग त्याच्यामध्ये सांडून जाते आपली घाई-घाई, तर आपण विसरून जातोय आणि मग तसंच पसारा त्याच्यात राहून जातंय आणि ते अजून चिकट होतंय. म्हटलं चला आज याला घासूनच घेते. सगळे कामं साईडला ठेवले. चहा केलं थोडंसं, का आता थंडी खूप असते आणि थंडीमध्ये चहा तर लागतं. चहा घेतल्यावरच मी कामाला लागलीये. पहिली तर राजवीरला स्कूलमधून घेऊन आले, त्याला नाश्त्याला दिलं, त्याचंही झालं. आता तो थोड्या मिनिटं खाली खेळतोय, तोपर्यंत माझे हे सगळे कामं आवरलेच पाहिजे. आणि संध्याकाळचं मी हा फ्रीज क्लीन करते. मला माहिती आहे दुपारचं मी करायला पाहिजे होतं, पण ब्लाऊज वगैरे कटिंग करायचं होतं किंवा दुसरे कामं होते ते आवरायचे होते, म्हणून हा राहून गेला. आणि जेव्हा आपण कामं करायला घेतलंय ना, तर तेव्हाच करून घ्यायला पाहिजे, नाहीतर तो असंच लांबत चालतंय. फ्रीज मी भरपूर दिवसानं विचार करत होते, की याला क्लीन करते. बघू शकता माझ्याकडूनच एवढा कचरा झालाय, म्हणजे पूर्ण ते कढीपत्ता वगैरे सांडलं होतं, तर ते सुद्धा मी भरलं नव्हतं. रोज-रोज पटपट कामं आवरायचे, दुसरे कामं राहतात ते करून घ्यायचे. मग हा काम राहूनच जात होता. पण म्हटलं चला आज करूनच घेते. आणि जेवढं आपण त्याला क्लीन करणार, सारखं आपण त्याला स्वच्छ ठेवणार, तरच तो क्लीन राहतोय. नाहीतर एकदा त्याला डाग पडले, की ते चांगलं होत नाही आणि खूप खराब होत चालतंय. म्हणून म्हटलं चला पहिले हे कामं करून घेतेय. आणि मी काय केलं, पहिले पूर्ण त्याला असं घासून काढलंय स्पंज घासणीनं. पहिल्यांदा मी फ्रीज घासतीये, नाहीतर मी असं पुसूनच काढायची आणि खरंच
खूप क्लीन निघून जायचं. पण ह्यावेळेस खूप जास्त दिवस झाले होते आणि खूप माझ्याकडून काही काही सांडलं होतं त्याच्यामध्ये. म्हणून मी पहिले तर घासणीनं घासलंय त्याला. म्हणजे चर वगैरे काही पडत नाही स्पंजच्या घासणीनं. दुसरी ताराची घासणी वगैरे राहिली तेव्हा पडते. पण यानं नाही पडत. मी म्हणजे पहिले काही ट्राय नाही केलं. फर्स्ट टाईम त्यानं घासलेला होता. मला माहिती आहे फ्रीज तसं घासायचं नसतं. कपड्यांनाच आपल्याला क्लीन वगैरे करायचं असतं. पण जास्त डाग पडले किंवा जास्त आपल्याकडून भाजी वगैरे सांडली त्याच्यामध्ये तर घासावंच लागते. म्हणून मी डायरेक्ट घासणीनंच घासलं होतं. सगळं फ्रीज मी स्वच्छ केलं आणि त्याच्यातले जे काही ट्रॉल्या वगैरे होत्या ते सुद्धा घासून काढलेत. आणि माझ्या फ्रीजला आहे ना खालून आहे ना म्हणजे कांदा बटाटे ठेवण्यासाठी ट्रे पण आहे. तर त्याच्यामध्ये मी ठेवतीये. एकदा मी फ्रीज स्वच्छ केला होता ना तेव्हा एक व्हिडिओ टाकला होता. तर त्याच्यामध्ये मला बऱ्याचशा ताईंनी बोलले होते की कांदे बटाटे कोणी फ्रीजमध्ये ठेवतंय का? तर मी फ्रीजमध्ये नाही ठेवत ताई. ते खालचं ट्रे असतोय ना म्हणजे प्रत्येक फ्रीजला नसतं वाटतं, एखाद्यालाच असतं असं वाटतं मला. म्हणजे मी शुअर एवढे काही बघितले नाही. पण खालून त्याला जागा असते म्हणजे असे ट्रे असतो त्याच्यामध्ये आपण आपले कांदे ठेवू शकतो. का तर वरून थोडं थंड असतं ना तर कधीच ते खराब होत नाही. थोडे राहिले तर त्याच्यामध्ये बसतात, जास्त काही बसत नाही. पण खरंच चांगले राहतात आणि मी फ्रीजमध्ये नाही ठेवत, खाली ठेवतीये. आणि त्याच्यानंतर फ्रीज सगळं क्लीन करून घेतलं. आता संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा मला तयारी करायची होती. का तर मला पहिलेच उशीर झालं होतं. म्हणजे मी संध्याकाळचे 6 वाजता फ्रीज क्लीन करायला घेतले. तर मला 1-1.5 तास तो सहज गेलाय. म्हटलं चला आता पटकन जेवण बनवून घेते. तर मला इथं कढीच बनवायची होती आणि भाकरी बनवायची होते मला आज. म्हणून मी थोडं लेट करत होते. का तर चपातीला जास्त उशीर लागते असं वाटते मला आणि भाकरी पटकन होतात. तर इथे कढी टाकून दिली आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता ही छान असे वाळले होते. मी हॉलमध्ये नेऊन ठेवले होते. का तर तिथे मी फॅन फुल केला होता. म्हटलं फॅननं लवकर ते वाळेल आणि कसं किचनमध्येच फॅन चालू केलं असतं ना तर मला जेवणसुद्धा बनवता आलं नसतं. थंडी खूप जास्त आहे म्हणून. तर तिकडे मस्त ते वाळून गेले. नंतर कपड्याने स्वच्छ पुसून घेतले आणि लावून दिले. बघू शकता किती छान माझं फ्रीज एकदम क्लीन दिसतंय आणि नेमणटकं पण आता मी त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवेल. काय नाही आपण 2-4 दिवस ठेवतोय आणि परत तसंच होतंय. माझ्यासोबत तर नेहमी असंच होतंय. घाईघाईमध्ये काही पण इकडे-तिकडे ठेवायला गेले की पडून जाते. पण फ्रीजला जास्त डाग लागत नाही. का तर मी हे ऑनलाईन पेपर घेतले होते. खूप छान आहे. क्वालिटी पण त्याची चांगली आहे आणि आपण त्याला धुवू पण शकतो. मी बरेच वेळेस धुतलेले आहे. तर ते जसले तसेच आहे. थोडंसं कलर डाऊन झालंय. 1-1.5 वर्ष झाले तेव्हापासून मी त्याला वापरतीये. पण खाली डाग पडत नाही. काय तर आपण लोणचं वगैरे ठेवतो किंवा काही पण ठेवतो त्याचे हळदीचे डाग असतात ना ते कधीच निघत नाही. पण त्याच्यामुळे ते व्यवस्थित राहते. तर फ्रीजमध्ये सगळं पसारा लावून दिलं आणि त्याच्यानंतर आता भाकरी बनवायची होते मला. तर म्हटलं चला पटापट सगळं काम आवरून घेते. का तर खूप उशीर झालं होतं आणि थंडीमुळं ना म्हणजे असं वाटतं की लवकर जेवण पाहिजे. ते पण आले होते म्हणजे राजवीर स्केटिंग क्लासेससाठी जातोय ना तर तो 8:30 पर्यंत येतोय. मग आता 9 वाजले होते. म्हटलं चला पटापट सगळं आवरून घेते. कढी तर माझी बनवून झालीच होती. फक्त आता भाकरी बनवायचे राहिले होते ते पण बनवून घेतले. पण राजवीर काय भाकर खात नाही म्हणून त्याच्यासाठी मला आता चपात्यासुद्धा बनवायची होती. एक तरी त्याला लागते. त्याला भाकर अजिबात जमत नाही. त्याला सवय लावते मी भाकर खायची पण तो पहिल्यापासून त्यानं कधी खाल्लंच नाही तर तो खातच नाही. मस्त जेवण केलं सगळ्यांना आणि त्याच्यानंतर मला गुलाबजामुनसुद्धा बनवायचे होते. आता तुम्ही म्हणणार हा कोणता टाईम आहे तुझं रात्रीचं बनवायचं? पण बरेच दिवसानं पडलंय. दिवाळीला मी आणलं होतं 2 पॅकेट तर तेव्हा एक बनवलं ना आता एक बनवायचं होतं. म्हणजे आज बनवेल, उद्या बनवेल असंच माझं चालू होतं. आणि आमच्या घरात आहे ना गोड कोणतीच गोष्ट खात नाही. म्हणजे कोणतंच गोड पदार्थ असू द्या त्याला आवडत नाही. पण गुलाबजामुन आहेत ना ते खूप आवडीनं खातात म्हणून मला आज बनवायचेच होते. म्हटलं कितीही रात्र होऊ द्या तरी पण आपलं हे काम झालंच पाहिजे. तर दूध वगैरे तापायला ठेवलं आणि त्याच्यानंतर लगेच इथं त्याचं कणिकसुद्धा मळून घेतलंय आणि पाक बनवायला मी ठेवून दिलं होतं गॅसवर. मी ते काही तुम्हाला दाखवलं नाही का आता छोटे-मोठे क्लिप घेत बसले तर खूप जास्त उशीर होऊन जाते आणि केव्हा ब्लॉग पण खूप मोठा होऊन जातोय. तर बघायला पण थोडंसं म्हणजे वाटतंय की खूपच मोठा आहे. आपण जरा थोडंसं हे करूनच बघतोय. त्याच्यापेक्षा म्हटलं चला शॉर्टकटमध्ये दाखवते. तरी ते ना गुलाबजामुन बनवून तर माझे झाले होते. आता तळायचे होते मला. तर मी एकदम गॅस कमी ठेवते जेणेकरून आतमध्ये पण ते छान असे म्हणजे तळून जातात. नाहीतर काय होतं माहिती का जास्त जर आपण गॅस फुल ठेवला तर तो वरून आहे ना जळून जातात आणि आतमधून कच्चेच राहतात. जेव्हा आपण पाकमध्ये टाकतोय ना तेव्हा सगळं पीठ सारखंच लागतंय. पण जर आपण एकदम गॅस लो ठेवला ना तर तसं होत नाही. एकदम असं खरपूस तर त्याला तळू दिले व्यवस्थित तर होतात. तर मी तसंच म्हणजे जास्त वेळ का लागेना पण अशाच पद्धतीनं करतीये. तर पाक पण माझं इथं थंड झाला होता आणि अगोदरच मी बनवून ठेवलं होतं. म्हटलं चला आता सगळे व्यवस्थित त्याच्यात टाकून देते का आता खूप जास्त उशीर झालं होतं. उशीर झालं की ते बोलतात की लाईट लवकर बंद कर आम्हाला झोपायचं आहे. का तर त्याचं पण बरोबर असतं सकाळी लवकर उठावं लागते ना आणि मला पण उठावंच लागते.
पण शेवटी आपण बायका आहे ना हो, आपण घरी राहतो असं त्याचं म्हणणं असतं. आम्हाला कामाला जायचं आहे म्हणून पटकन आवर. तर इथे सगळे बनवून झाले, व्यवस्थित भरून ठेवले आणि त्याच्यानंतर मलाही फ्रेश व्हायचं होतं. रात्रीचं एकदा हे काम खूप महत्त्वाचं वाटतं मला. तर माझं इथं मस्त आवरून झालंय. म्हटलं चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. काहीतरी नक्कीच मी नवीन घेऊन येईल. बाय.